श्रोते हो नमस्कार. मी डॉक्टर मंगेश पी देसाई, यशायू 99 आयुर्वेदा वेलबिंग सेंटर, पिंपळे सौदागर, पुणे येथे आयुर्वेदाचार्य म्हणून कार्यरत आहे. आज मी तुमच्या भेटीसाठी आलेलो आहे, ते म्हणजे महत्त्वाचा उपाय तुम्हाला सांगायचा आहे. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चहा किंवा कॉफीला पर्याय म्हणून आपण हे घेऊ शकता. माझ्या रुग्णांमध्ये, माझ्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना कायम मी हे सांगत असतो. आज मी हे सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे. यशायू 99 हेल्दी रिफ्रेश म्हणून आपण हे वापरतो. हे कसं बनवायचं ते तुम्हाला मी सांगतो. सर्वप्रथम अर्धा पेर दालचिनी घ्यायची आहे, अर्धा पेर आलं, एक अखंड वेलची, पाव चमचा हळदीचं चूर्ण, अर्धा चमचा तुळशीचं चूर्ण किंवा 5 तुळशीची पानं, आणि तुम्हाला 2 ते 4 कांड्या गवती चहा, त्याचे तुकडे कापून घ्यायचे आहेत. आणि याचा तुम्हाला काढा बनवायचा आहे. 4 कप पाणी घ्यायचं, उकळून 1 कप करायचं आणि गाळून हा काढा सकाळ संध्याकाळ उपाशीपोटी तुम्ही घेण्यासाठी वापरू शकता. कोमट स्वरूपात हे प्यायचं आहे, म्हणजे घशाला चांगला शेकसुद्धा बसेल आणि तिथे इन्फेक्शन असेल किंवा कंजेशन असेल ते निघून जायला, लालसरपणा निघून जायला सुद्धा उपयोग होईल. हे जे आहे, जर तुमचं कफ प्रकृती असेल, वात प्रकृती असेल किंवा कफवातज प्रकृती असेल तर तुम्ही हे बनवल्यानंतर यामध्ये सेंद्रिय गूळ घालून घेऊ शकता, जर तुम्हाला गोड करून घ्यायचा असेल तर. आणि जर तुमची पित्त प्रकृती असेल किंवा पित्ताचे आजार तुमच्या शरीरामध्ये असतील तर हे सर्व मिश्रण जे आहे ते घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप पाणी घ्यायचं आहे, 1 कप दूध घ्यायचं आहे आणि उकळून 1 कप आटवायचं आणि नंतर जो हेल्दी रिफ्रेश तयार होईल औषधी दुधाचा, तर त्यामध्ये तुम्ही खांडसरी साखर किंवा कोणतीही बुरा शुगर घेऊ शकता. आणि शिवाय जर तुम्हाला तेही अवेलेबल नसेल तर सल्फर फ्री शुगरसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मोठी जी खडीसाखर असते त्याचं पावडर बनवून तुम्ही ती वापरू शकता. हे जे आहे तुम्ही घ्यायचं आहे. जर तुम्हाला डायबिटीज असेल कोणाला तर तुम्हाला हा काढा बनवून झाल्यानंतर याच्यामध्ये स्टिवियाचं चूर्ण, स्टिवियाच्या पानांचं चूर्ण म्हणजेच मधुपत्रीच्या पानांचं चूर्ण घालून तुम्ही हे घेऊ शकता. आणि उत्तम रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी कफ या विकारांपासून तुमचं संरक्षण होतं. झालं असेल तर तो बरं व्हायला सुद्धा मदत होतं. परंतु प्रमाण ज्या वेळेला जास्त असतं त्यावेळेला सोबत काही औषधी यंत्रणेची सुद्धा गरज पडते. परंतु ठराविक सीझनमध्ये, ऋतू संधिकाली किंवा ऋतू बदलताना, पावसाळ्यातून हिवाळ्यात जाताना, अशा सीझनमध्ये किंवा वसंत ऋतूमध्ये ज्यामध्ये नैसर्गिकरित्या कफ प्रकोपाचा ऋतू असतो तर त्या काळामध्ये सुद्धा हे पेय तुम्ही घेऊ शकता, ज्याने तुम्हाला कफाचे विकार होणार नाहीत. तुम्हाला अजून जर इम्युनो एन्हान्सिंग इफेक्ट म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती अजून वाढवायची असेल तर यामध्येच तुम्ही कडुनिंबाची पानं घालून सुद्धा घेऊ शकता. आठवड्यातून 1 वेळा तुम्ही कडुनिंबाची पानं घालून हाच जो हेल्दी रिफ्रेश आहे तो वेगळ्या पद्धतीने बनवलात तर त्याचासुद्धा तुम्हाला खूप चांगला उपयोग होईल. सर्वात मेन म्हणजे चहा किंवा कॉफी पावडर घालून अशा पद्धतीचा हेल्दी रिफ्रेश बनवायचं नाही आहे, कारण चहा किंवा कॉफी पावडर न घालता आपल्याला हे बनवायचं आहे. चहा किंवा कॉफीचं व्यसन असेल, तुम्हाला सवय असेल तर ती सोडायसाठी सुद्धा याचा उत्तम उपयोग होताना दिसतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कफाचे काही जर तुम्हाला आजार असतील तर कफ वाढवणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही टाळल्या पाहिजेत. आपल्या मागील एपिसोडमध्ये कफ विकारांसाठीचे डोंट्स सुद्धा आपण सांगितलेले आहेत. प्राधान्याने त्याचासुद्धा तुम्ही समावेश करून घेऊ शकता, म्हणजे त्या माहितीचा. आणि कफ वाढवणारी जी फळं आहेत किंवा आहार विहार आहे तो तुम्ही यासोबत टाळायला हवा, तरच तुम्हाला याचा फायदा होताना दिसेल. यासारखेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येईन तुमच्यासाठी. तुम्हाला कोणत्या विषयावर मार्गदर्शन हवं असेल ते सुद्धा माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि तुम्हाला असा व्हिडिओ आवडत असेल तर नवीन विषयांचं मार्गदर्शन फक्त करा. त्या विषयावर जर मला शक्य असेल
आणि जर समाजासाठी ते योग्य असेल तर तो व्हिडिओ मी नक्कीच बनवेन. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.